नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची आपण सिरीज सुरू केला आहोत. तर ही सिरीज आहे 30 नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. ह्या ॲपवरती आपण विविध परीक्षांची टेस्ट सिरीज देतो आणि अगदी माफक दरात. तर तुम्ही एकदा हे ॲप डाउनलोड नक्की करून बघा. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तसंच तुम्हाला याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर 89 99 56 13 13 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा तुम्ही फोन करून विचारू शकता. तर चला आपण प्रश्न पाहू. प्रश्न बघा, जर 622 पेना 3 माणसांमध्ये 1/2 आस 1/3 आस 1/6 आस या प्रमाणात वाटल्या गेल्या तर पहिल्या माणसाला एकूण किती पेना मिळाल्या. तर बघा, पेनांचं किती पेना आहेत, एकूण 622 आहेत. तर आपण समजा पेनांची संख्या x मानू. ठीक आहे. तर प्रमाण किती आहे, 1/2x पहिल्याला भेटली अधिक 1/3x दुसऱ्याला भेटली अधिक 1/6x किती तिसऱ्याला भेटली. तर आता आपण ह्यांचा लसावी काढू. लसावी किती येतो, 6. तर 2 × 6 अधिक 3 2 6 अधिक 6 1 6 भागिले लसावे किती 6. तर इथं x घेऊ. तर 3 आणि 2 5 आणि 1 6 6/6 6 1 6 6 1 6 म्हणजे इथं काय राहिलं x म्हणजे 1x किंवा नुसतं x बी घेतलं तरी आपण चालते. आता याला किती पेनांची संख्या आपल्याला काढू ह्यांची. तर 1/x गुणले x केलं तरी 1/x/2च येणार. तर टोटल पेना किती येतात, 622. तर आपल्याला पहिल्याचेच प्रमाण काढायचं आहे. तर 1/2 गुणले 622 बे 1 6 बे 1 तर पहिल्याचे किती प्रमाण म्हणजे किती पेना मिळाल्या पहिल्याला, तर 311 पेना पहिल्याला भेटल्या. म्हणजे काय आपलं उत्तर, हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. तर पुढचा प्रश्न आहे, एका दुकानात 2400 किलो धान्य होते. तर पहिल्या आठवड्यात त्याने 10% धान्य विकले. तर कितीपैकी 2400 2400चे 10% 0 0 0 कटले, राहिले 24 गुणले 10 तर 240. जर 2400मधून 240 गेले, शून्याला 0 10तून 4 गेले 6 राहिले इथं 3 3मधून 2 गेले 1 2ला 2 तर किती धान्य उरलं, 2160 किलो धान्य उरलं. पुढे काय म्हटलं आहे, आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित हे एवढं धान्य उरलं 10% विकून. तर उर्वरित धान्यांपैकी 10% विकले. परत ह्याच्यापैकी 10% 2160 गुणले 10 भागिले 100 1 2 1 2 0 कटलं. तर किती 216 किलो धान्य त्याने विकले. तर काय म्हटलं आहे, विकले. तर आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेल्या धान्यांचे वजन किती. तर आता 2160मधून 216 करायचं वजा 0 2160 वजा 216 किलो धान्य. आता 10तून 6 जात नाही, 6 गेले 4 राहिले इथं राहिले 5 5मधून 1 गेला 4 राहिले इथं उरले 10 10मधून 2 गेले 10 नाही तर 11 11मधून 2 गेले 9 राहिले इथं राहिला 1 म्हणजे त्याच्याकडे उर्वरित धान्य किती उरलं, तर 1944 किलो धान्य त्याच्याकडे उरले. म्हणजे काय आपलं उत्तर, हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, भागाकाराच्या एका गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या 4 पट आणि बाकीच्या 8 पट आहे. जर बाकी 20 असेल तर भाज्य किती असेल. तर आपल्याला आता माहिती पाहिजे भाज्य. इथं लिहू, भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी म्हणजेच भाज्य. तर काय म्हटलं आता, भाज्य
भाजक हा भागाकाराच्या 4 पट आहे. भाजक किती आहे इथं? भागाकाराच्या 4 पट. आणि भाजक काय आहे तर बाकीच्या 8 पट. बाकीच्या 8 पट आहे. तर आपल्याला बाकी किती दिले? 20 आहे. तर आता भाजक काढायचं आहे. तर भाजक काय? बाकीच्या 8 पट, म्हणजेच इथं 8 गुणुले 20, बाकी 20 आहे ना. तर 8 दुनी 16, म्हणजे भाजक किती आहे तर 160 हा भाजक आहे. परत काय म्हणलं आहे? भाज्य किती आहे तर भागाकाराच्या 4 पट आहे. तर भाजक बरोबर इथं भाज्य झालं, इथं भाजक येते. भाजक ठीक आहे. भाजक किती आहे तर 4 गुणुले, आता आपल्याला भाजक भेटला किती 160. तर भागाकार काढायचे 4 गुणुले भागाकार. तर इकडं गुणाकारातले 4, भागाकारात 4 1 4, 4 चौक 16. तर भागाकार काय भेटला आपल्याला आहे 40, बाकी 20, भाजक 160. आता चला ह्या गुणाकारात ह्या सूत्रामध्ये आपण ठेवू. भाजक किती आहे 160 गुणुले भागाकार किती 40, अधिक बाकी आहे 20. आता यांचा गुणाकार 16 चौक 64, 0 0 2 0 हे 1 अधिक 20. तर 6420, 400 अधिक 20 किती झाले 6420. म्हणजे भाजक किती आहे तर 6420 हे भाजक आहे. हे सूत्र माहिती झाल्यावर तुम्हाला हे गणित सोडवता येते. तर चला पुढचा प्रश्न आहे खालील समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करायला हवी. आता इथं हे समीकरण दिले, तर हे समीकरण सोडवल्यानंतर 5च यायला पाहिजे. तर कोणते चिन्ह आपल्याला बदलावे लागतील? तर आपण वजा आणि गुणाकाराचे चिन्ह बदलू. म्हणजेच वजाच्या ठिकाणी गुणिले आणि गुणाकाराच्या ठिकाणी वजा. तर 2 गुणुले 4 भागिले 2 अधिक 3, तर गुणाकाराच्या ठिकाणी वजा 2. तर बे 1 बे. तर 4 आणि 3 7 वजा 2, 7मधून 2 गेले 5. म्हणजे हे 5 बरोबर 5 आले. म्हणजे आपल्याला कोणते चिन्ह बदलावं लागेल? वजा आणि गुणाकाराचे चिन्ह बदलावं लागेल, म्हणजे हे समीकरण संतुलित होईल. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न आहे रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 8 वर्षानंतर रेन आणि शॉनच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:3 असेल. तर शॉनचे सध्याचे वय किती असेल? तर शॉनचे सध्याचे वय आपण x मानू, x वर्ष. तर रॉनचे किती झाले सध्याचे वय? रेन त्याचे x अधिक 5 सांगितले ना. रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, त्याच्यामुळे x अधिक 5. तर नंतर 8 वर्षानंतर त्यांचे वय किती होतील? 8 वर्षानंतर. तर 8 वर्षानंतर शॉनचे होईल x अधिक 8 आणि रेनचे होईल x अधिक 5 अधिक 8, म्हणजेच किती x अधिक 13 रेनचं वय होईल. त्यांचं गुणोत्तर 8 वर्षानंतरचं किती आहे? 4:3. तर आपण आता समीकरण तयार करू. x अधिक 8 हे रेनचं, आणि आपल्याला काय म्हणलं? रेन आणि शॉनचं रेनचं वर्ग घ्यावं. रेनचं गुणोत्तर आहे x अधिक 13, तर त्यांचं गुणोत्तर आहे 4/3, म्हणजे 4/3. आता तिरपा गुणाकार 3x अधिक 33 39 बरोबर 4x, 8 चौक 32. तर x 39 वजा अधिक 32चे वजा 32, 4x वजा x 3xचे अधिक 3xचे वजा 3x. तर इथून
39मधून 32 गेले, 7 उरले, परत 4मधून 3 गेला, 1 म्हणजे एक्स. तर आपल्याला काय एक्स म्हणजे एक्स कोणाचं वय आहे तर शॉनचं वय आहे. तर शॉनचं वय किती 7 वर्ष. म्हणजेच आपल्याला विचारलं आहे शॉनचे सध्याचे वय विचारलं आहे. तर शॉनचे सध्याचे वय किती आहे 7 वर्ष. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न आहे दिलेल्या डेटाचा मध्य 124.25 आहे आणि बहुलक 112.75 आहे. तर दिलेला डेटाचा मध्य काय असेल. तर आता सूत्र बघा, 3 मध्यक बरोबर बहुलक अधिक 2 मध्य, हे इथं सूत्र वापरलं आहे. तर आपल्याला काय काय दिलं आहे, मध्य दिला आहे आणि बहुलक दिला आहे. तर मध्य काढायचं आहे. तर बहुलक किती आहे 112.75 अधिक 2 गुणुले मध्य किती आहे 124.25 गुणुले 2. तर इथं 5 दुनी 10ला 0 हातचाला 1, बेदुनी 4 आणि 5 पॉईंट, 4 दुनी 8, बेदुनी 4, बेक बे. तर मध्य किती आला इथं 248.50. आता या दोघांची बेरीज 248.50 अधिक 112.75. 5ला 5, 7 आणि 5 12ला 2 हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 11ला 1 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 2 आणि 1 3. तर आता इथं किती आलं 361.25. आता इथं गुणाकारातले 3 आपण भागाकारात घेऊ. 3 1 3, 3 1 3, 3 दोन्ही 6. आता इथं शून्याचा भाग घालू. इथं 12 झाले. 3 चौक इथं पॉईंट दिला, 3 चौक 12, 3 1 3. आपण 2 दशांशचिन्हापर्यंतच भाग घालू. म्हणजे उत्तर किती आलं तर आपलं मध्य काय आलं तर 120.41 हा मध्य आला. तर आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे म्हणजे गणित येईल. तर चला पुढचा प्रश्न आहे जर BC बरोबर 3 4 4 5 असेल तर A छेद 20 B छेद 30 C छेद A चे मूल्य किती येईल. आता बघा इथं A किती दिला आहे 3, B आहे 4, परत B आहे 4, C किती आहे 5, परत C 5 आणि A आहे 3. तर यांचं मूल्य, तर आपण यांचा लसावी किती काढू 60. तर 3/4 गुणिले 60, 4 1 4, 4 1 4 उरले 2, 4 5 20, 15 त्रिक 45, हे आलं 45. परत 4/5 गुणिले 60, 5 1 5, 5 1 5 उरला 1, 5 दुनी 10, 12 चौक 48 आलं ह्यांचं 48. परत 5/3 गुणिले 60, 3 1 3, 3 दोन्ही 6, शून्याला 0, 5 दोन्ही 10, ह्याला शून्याला 0. म्हणजे यांचे मूल्य काय तर 45, 48, 48, 100 यांचं हे मूल्य आहे. तर उत्तर काय हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा 6 49 14 46 16 42 26 32 आणि 28 या निरीक्षणांचा मध्य शोधा. आता लक्ष द्या तर किती संख्या आहेत तर टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 ही विषम संख्या आहे. जर अशा ह्याच्यामध्ये जर विषम संख्या असेल, ह्या संख्या म्हणजे एकूण संख्यांची संख्या जर विषम संख्या असेल, जर त्यांचा मध्य विचारला असेल तर ह्या संख्या अगोदर चढत्या क्रमाने लावायच्या.
आणि जे मधली संख्या येईल तेच संख्या ही मध्य असते. आणि जर इथं एकूण 10 संख्या असत्या म्हणजेच 10 संख्या, जर ही 10 संख्या ही समसंख्या आहे आणि जर 10 संख्या असतील एकूण, तर मधल्या 2 संख्या घ्यायच्या. तर इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 1 2 3 4 सोडल्या, 1 2 3 4 सोडल्या, हे 2 संख्या घ्यायच्या आणि ह्या 2 संख्यांची सरासरी काढून जे संख्या येईल ते संख्या काय असते, मध्यक असते. तर इथं किती टोटल संख्या येतात 9. तर आता ह्यांना चढत्या क्रमाने लावू. 6 14 16 26 28 32 42 46 आणि शेवटला आहे 49. आता मधली संख्या किती आहे, 1 2 3 4 गेला, 1 2 3 4 गेल्या, मधली संख्या आहे 28. तर आपला मध्य काय आहे, तर 28 हा आपला मध्य आहे. जास्त दमण्याची गरज नाही. सम आणि विषमवरच हे गणित आपण पटकन सोडू शकतो. तर उत्तर काय आलं, 28 आपलं उत्तर आलं. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न, एका शहराची लोकसंख्या 7,35,000 आहे. जर प्रतिवर्षी ती 12% दराने वाढत राहिली तर 2 वर्षानंतरची त्यांची लोकसंख्या किती होईल. तर पहिल्या वर्षी 7,35,000 चे 12%, 0 0 0 0 0 0 कटलं, 12 1 हे शून्याला 0, 12 पंचे 60ला 0 हातचे आले 6, 12 2 24, 12 त्रिक 36, 36 अधिक 6 दोन्ही 12ला 2 हातचा आला 1, 3 ने 4 42, 42ला 2 हातचे आले 4, 12 सत्ती 84 आणि 4 हे 88. तर किती वाढली संख्या, 88,200 संख्या वाढली. तर ह्याच्यामध्ये बेरीज करायचं, 7,35,000. तर 0 0 2 हे 88,000, 0 0 0 0 2ला 2, 8 आणि 5 13ला 3 हातचा आला 1, 8 आणि 4 12, 12ला 2 हातचा आला 1, 7 आणि 8. तर किती संख्या झाली दुसऱ्या वर्षी, 82, 8,23,200 एवढी लोकसंख्या झाली. 8,23,200 गुणुले नंतर बी किती वाढली, 12%, गुणुले 12/100, 0 0 0 0 कटले. परत 12 दोन्ही 24, 24ला 4 हातचे आले 2, 12 त्रिक 36, 36 37 38, 38ला 8 हातचे आले 3, 12 त्रिक 36, 12 दोन्ही 24, 24 अधिक 3, 27ला 7 हातचे आले 2, 12 अठ्ठी 96, 96 97 98. तर किती आलं, किती वाढली संख्या, तर 98,784 संख्या किती वाढली, दुसऱ्या वर्षी वाढली. तर हे किती होती अगोदरची लोकसंख्या, तर 8,23,200 लोकसंख्या होती. नंतर किती वाढली, 98,784 संख्या वाढली. तर आता 4ला 4, 8ला 8, 7 8 9, 8 9 10 11, इथं परत 1 उरला, 10 आणि 2 12, 12ला 2 हातचा आला 1, 8 आणि 9. तर संख्या वर्षाखर वर्षाच्या नंतर किती संख्या होती, तर 9,21,984 हे एवढी लोकसंख्या होती. तर उत्तर आपलं हे आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते. तर त्या संख्या शोधा. तर आपण मोठी संख्या x घेऊ आणि लहान संख्या काय घेऊ, y घेऊ. तर 2 संख्यांची बेरीज म्हणजेच काय, x अधिक y बरोबर 103. पुढे काय म्हणले, जर मोठ्या संख्येला लहान संख्येने
भागले. तर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. तर समीकरण काय येते तर x अधिक y गुणुले 2. x बरोबर y गुणुले 2 अधिक 19. तर हे समीकरण म्हणजेच आपण एक्सला x बरोबर y 2y अधिक 19. तर काय म्हणले बघा आता इथं, जर मोठ्या संख्येला, मोठी संख्या कोणची आहे x, ह्या संख्येला जर लहान संख्येने भागले, लहान संख्या आपली x आहे, सॉरी y आहे, y लहान संख्येने भागले तर भागाकार काय येतो, हे 2 येतो आणि बाकी काय येते 19 उरते. म्हणजेच x बरोबर 2y अधिक 19. तर हे किंमत आपण याच्यामध्ये ठेवू. तर x ची किंमत काय आहे तर 2y अधिक 19 अधिक y बरोबर 103. तर यांची बेरीज 2y अधिक, इथं y म्हणजेच 1 असतोच, तर 3y अधिक 19 बरोबर 103. 3y बरोबर 103 वजा 19. 3y बरोबर यांची वजाबाकी येते 84. आता गुणाकारातले 3 इकडं भागाकारात घेऊ. 3 1 3, 3 2 6, उरले 2, 3 8 24. तर y बरोबर काय आलं तर 28 आलं. तर आपल्याला काय विचारलं आहे, y म्हणजे त्या दोन संख्या विचारला आहे. तर y काय आहे तर लहान संख्या आहे, तर मोठी संख्या. तर ह्या समीकरणामध्ये आपण y ची किंमत ठेवू. x अधिक y किती आहे 28 बरोबर 103. x बरोबर 103 वजा 28. x बरोबर किती आली यांची वजाबाकी 75. म्हणजेच मोठी संख्या 75 आणि लहान संख्या काय आहे तर 28. हे आपलं उत्तर आहे. तर विचारलं आहे की त्या दोन संख्या, मोठी 75 आणि छोटी आहे 28, आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.